नमस्कार, मी अनिल उपाध्ये. शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे. पाहूया आजची बातमी. दिनांक 18 फेब्रुवारी 2026 रोजी पहाटेच्या सुमारास हातकणंगले तालुक्यातील शहापूर इथल्या महालक्ष्मी नगर सोलगेमळा इथं निर्जन स्थळी एका तरुणाचा मृतदेह मिळून आला होता. सदर मृतदेहाच्या चेहऱ्यावर ठिकठिकाणी दगडाने ठेचले होते, त्यामुळे मृतदेहाची ओळख पटत नव्हती. पहाटेच्या वेळी सदरचा मृतदेह निर्जन स्थळी मिळून आल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी सदर खुनाच्या गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याचा समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक कोल्हापूर यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदारांसह गुन्ह्याच्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या अधिपत्याखाली वेगवेगळी पथके तयार केली. यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांच्या पथकास मयत घडले ठिकाणच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करणे, तर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकास मयताचे फोटो आणि प्राप्त माहितीच्या आधारे परिसरातील इंडस्ट्रीयल, झोपडपट्टी व मजूर वर्ग राहण्यास असलेल्या भागात मयताची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्याप्रमाणे तपास पथके कार्यरत झाली. सदर मयताचे सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या बातमीच्या आधारे नातेवाईक मिळून आल्यावर मयताचे नाव शाहबाज शब्बीर शेख, वय 23 वर्ष, राहणार शामराव नगर, सांगली, तालुका मिरज, जिल्हा सांगली असे असल्याचे समजले. त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मयताच्या नातेवाईकांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता मयत शाहबाज हा गेल्या 2 दिवसांपासून त्याच्या मित्रांसह बाहेर असून तो घरी आला नसल्याचे समजले. त्याबाबत अधिक माहिती घेतली असता शाहबाज हा त्याचे स्प्लेंडर मोटारसायकलवरून त्याचे मित्र आसिफ यलकुंद्री व सोहेल सनदी दोघे राहणार शामरावनगर, सांगली यांच्यासोबत गेला असल्याचे समजले. त्या अनुषंगाने तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी केली असता त्याच्यासोबत अखिल मुजावर, राहणार कृष्णानगर, इचलकरंजी हा देखील असल्याचे निष्पन्न झाले. सदरचे तिघे मयत शाहबाज शेख याची स्प्लेंडर मोटारसायकल घेऊन हातकणंगले परिसरात फिरत असल्याचे समजले. त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ व सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार असे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह आरोपींचा शोध घेत असताना हातकणंगले तालुक्यातील नरंदे गावात आढळून आले. त्यांना पोलिसांची चाहूल लागल्याने आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पथकाने प्रसंगावधान दाखवून आरोपींचा पाठलाग करून नरंदे गावच्या शिवारात मोठ्या शिताफीने आरोपींना ताब्यात घेतले. आरोपींना त्याचे नाव व पत्ते विचारले असता त्यांनी आपली नावे आसिफ जिलानी यलकुंद्री, वय 28 वर्ष, राहणार तिरंगा चौक, शामरावनगर, सांगली, जिल्हा सांगली, सोयल सलीम सनदी, वय 30 वर्ष, राहणार विश्वविनायक चौक, शामरावनगर, सांगली, जिल्हा सांगली, अखिल इसायली मुजावर, वय 26 वर्ष, राहणार महाराष्ट्र गल्ली, कृष्णानगर, शहापूर रोड, इचलकरंजी, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर अशी असल्याचे सांगितले. या तिघांना अटक करून शहापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.